नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळ प्रश्नी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू. सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप. विनोद तावडे राजीनामा मागणीवरून दोन्ही सदनात गदारोळ. तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इशरत जहां प्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि दस्तावेजाबाबत अंतर्गत चौकशी सुरू. राजनाथ सिंह. लाखो घर खरेदीदारांना दिलासा देणारं स्थावर मालमत्ता विधेयक राज्यसभेत मंजूर. स्वदेशी जलवाहतूक दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण. सिंधुदुर्गातील डंपर चालकांचं आंदोलन मागे. नितेश राणे यांना जामीन मंजूर. आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकार केवळ नवनवीन घोषणांचा पाऊस पाडत आहे, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही अशी स्थिती असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते. राज्य सरकार नियोजन शून्य कारभार करत असून योग्य वेळी निर्णय घेण्याची सरकारची क्षमता नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश सरकारी अधिकारी ऐकत नसल्यामुळेच राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच वीज बिल माफी आणि दुष्काळग्रस्त भागातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना दरमहा 3,000 रुपये मानधन देण्याची मागणीही त्यांनी केली. हे सरकार व्यापाऱ्यांना करमाफी देतं मात्र शेतकऱ्यांना देत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. शिक्षण मंत्र्यांबाबत विरोधी पक्षानं घेतलेल्या आक्षेपाबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे सदनात खुलासा केला. विनोद तावडे हे संबंधित कंपनीत अकार्यकारी संचालक असून त्यांच्याकडे या कंपनीचं कोणतंही भाग भांडवल नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. तत्पूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री नियमबाह्यपणे मंत्रिपदावर राहिले असून त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत वारंवार हौद्यात धाव घेतली. यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा स्थगित झालं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मंत्रिमंडळाच्या एका सदस्याने मंत्र्यांच्या करता असलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच विचारलेलं आहे की त्यांचे सहकारी श्री विनोद तावडे एक मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांनी 1964 पासून चालत आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रस्थापित केलेल्या केंद्राच्या आणि राज्यांच्या मंत्र्याकरता असलेल्या आचारसंहितेचा भंग केलेला आहे का, आणि जर केला असेल तर त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. राज्यात केवळ कचरा टाकण्यासाठी नगर परिषद आणि महापालिकांना यापुढे परवानगी देण्यात येणार नाही. शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच ती देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कचरा प्रक्रियेतून निर्माण झालेली वीज सरकार खरेदी करेल असं धोरण आखल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान विधानसभेचं आजचं कामकाज संपलं असून दुष्काळावरील चर्चा उद्या पुढे सुरू राहणार आहे. दुष्काळ निवारणासंदर्भात सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे भयंकर परिणाम नागरिकांना भोगावे लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरच्या चर्चेत ते विधान परिषदेत बोलत होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून तसंच शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आलं. हे अधिवेशन संपण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले. त्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून यात त्रुटी राहू नये यादृष्टीनं प्रयत्न करण्यात येत असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
समाजाला आरक्षण मिळू नये याच्यासाठी कागदपत्री प्रयत्न या ठिकाणी केला। एकीकडे 2014च्या नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला एसटीच्या सवलती देता येणार नाहीत अशा पद्धतीचं प्रस्ताव केंद्रीय आदिवासी विभागाकडे पाठवला। एकदा नाही त्या महिन्यात दोनदा प्रस्ताव पाठवला। सभागृहात मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत काही समित्या गठीत केल्या। आज उत्तरात सांगितलं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च यांच्याकडून आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे याचा अहवाल मागून तो अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू। म्हणजे पुन्हा धनगर समाजाची फसवणूक हे राज्य सरकार करतंय। शालेय शिक्षण मंत्री हे एका कंपनीचे मानद संचालक आहेत अशी तरतूद कंपनी कायद्यात नाही, त्यामुळे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांचा मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यावा अशी मागणी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली। मात्र शिक्षण मंत्र्यांकडून कोणत्याही नियमाचं उल्लंघन झालेलं नाही असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलं, परंतु त्यामुळे समाधान न झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। दरम्यान विधान परिषदेचं कामकाजही संपलं असून दुष्काळावरील चर्चा उद्या पुढे सुरू राहणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। राज्यातला तीव्र दुष्काळ हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते यात सहभागी झाले होते। मंत्र्यांसाठी सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भंग केल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलकही घेतले होते। इशरत जहां प्रकरणी प्रतिज्ञापत्रातला बदल आणि दस्तावेज आणि पत्र गहाळ झाल्याप्रकरणी केंद्र सरकार अंतर्गत चौकशी करत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली। या संदर्भातला अहवाल आल्यानंतर सरकार पुढची कार्यवाही करेल असं ते म्हणाले। इशरत जहां प्रकरणी यूपीए दहशतवादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले। अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँका आवश्यक ती सर्व कारवाई करतील असं निवेदन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत केलं। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। बँकांकडून हरकत उपस्थित करण्यात आली असूनही मल्ल्या यांना देश सोडण्याची परवानगी कशी मिळाली असा सवाल करत त्यांचं पारपत्र जप्त का करण्यात आलं नाही अशी विचारणाही त्यांनी केली। राज्यसभेत आज स्थावर मालमत्ता विधेयक संमत झालं, त्यामुळे लाखो घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलांना मोफत एलपीजी जोडण्या पुरवण्यासाठी 8,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली। 2016-17 या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। दुर्गम भागात अविकसित क्षेत्रात भूगर्भ वायूच्या शोधासाठी नवं दरसूत्रही आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं। खाण आणि खनिज विकास आणि नियमन कायद्यातल्या सुधारणांनाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। भारताच्या दिशादर्शक उपग्रहाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून PSLV-C32 या उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। या उपग्रहामुळे स्वदेशी जीपीएस प्रणालीची अचूकता वाढणार आहे। संध्याकाळी 4:01 IRNSS-1F या नावाचा हा उपग्रह अवकाशात झेपावला। या उपग्रहाचं वजन 1425 किलोग्रॅम आहे। यासाठी 1420 कोटी रुपये खर्च आलाय। या उपग्रहात लावलेल्या स्वयंचलित घड्याळामुळे वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळू शकणार आहे। 1500 किलोमीटरच्या क्षेत्रात योग्य दिशा दाखवण्याचं काम हा उपग्रह करणार आहे। IRNSS प्रणालीतला हा 6वा उपग्रह आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर आंदोलन प्रकरणी अटक केलेले आमदार नितेश राणे यांना आज ओरोस न्यायालयानं जामीन मंजूर केला। राणे यांच्यासह आणखी 38 जणांनाही आज जामीन मंजूर करण्यात आला। डंपर आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय मोडतोड प्रकरणी राणे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती। दरम्यान गौण खनिज तसंच वाळू वाहतुकीबाबत 5 पट दंड आकारणी नियमात शासन बदल करेल, तसंच
जाचक अटी राहणार नाहीत असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्यानं हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज ओरोस इथं केली। या आश्वासनाची कारवाई लवकरच होईल असंही राणे यांनी सांगितलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाटीची वाळू काढली जाते, त्यामुळे शासन अध्यादेशातल्या अटी इथं लागू होत नाहीत असं नारायण राणे यांनी सांगितलं। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यालगत असलेल्या सर्व जिल्ह्यात शासनानं दुष्काळ जाहीर केला असला तरी वाशिम जिल्ह्याला या सवलतीपासून वंचित ठेवलं आहे। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासनानं वाशिममध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। निसर्गाच्या अवकृपेमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी त्यांच्यावरील कर्ज माफ करावं अशी मागणी करण्यात आली। दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन संस्थेच्या 22 परदेशी पत्रकार विद्यार्थ्यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची आज मुंबईत राजभवनात भेट घेतली। लोकांचे मागास प्रदेशाचे प्रश्न अधोरेखित करण्यासाठी पत्रकार काम करतात, नीती संकेत पाळून त्यांनी काम करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। महाराष्ट्र राज्याचं देशाच्या विकासात असलेलं योगदान त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचबरोबर दुष्काळ परिस्थिती, पायाभूत सुविधांवरचा ताण, दहशतवाद अशा विविध विषयांवर राज्यपालांनी विचार मांडले। अर्जेंटिना, इथिओपिया, जॉर्डन, नामिबिया आणि इतर देशातून आलेले हे विद्यार्थी 4 महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम करत आहेत। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेतून 125 पेक्षा जास्त देशातल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षण घेतलं आहे। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 118वा स्मृतिदिन। त्यांच्या बहुआयामी राष्ट्रकार्याला त्रिवार नमन। स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे। ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वतः शिकल्या आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या साथीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली। विविध जातीच्या 9 मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या। स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्ताप झाला, पण ब्रिटिशांनी मात्र 1852 साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार केला। शक्तिशाली होती, पती पत्नीची धडपड पाहून दुश्मन लाजत होती। संदीपान तो सावित्रीचे कार्य निमित्त गाई, घडली शाळा पहिली मुलीच्या पायी। शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे। गरोदर विधवा आणि त्यांची तसंच इतर अनाथ मुलं यांच्यासाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला। आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली। आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी या कुकर्मापासून रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःचं नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं। सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळंतपण केलं। या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं, तो पुढे डॉक्टर बनला। प्लेगच्या साथीत रोज 2000 रोगग्रस्त मुलांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंना याच रोगाची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं। सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतिज्योत विझली नाही, आज समस्त महिला वर्गासाठी ही विद्याज्योत बनली आहे। महिला मुक्तीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या भवानी पेठेमधल्या फुलेवाड्यात सावित्रीबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। महापालिका शाळेतील मुलींनीही सावित्रीबाईंच्या जीवनावरचं स्तवन गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली। त्यानंतर नगरसेवकांच्या हस्ते या मुलींना वह्यांचं वाटप करण्यात आलं। अपंगांसाठीच्या 16व्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज दादर इथं झालं। मुंबई महानगरपालिका आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड यांच्या विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। स्पर्धेत 23 संघांनी भाग घेतला असून अ आणि ब अशा गटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत।
20 षटकांच्या या सामन्यांमध्ये T20 क्रिकेट स्पर्धेचे नियम आणि अटी लागू राहतील. स्पर्धक शरीरानं अपंग असले तरी मनानं नाहीत, हे या स्पर्धांद्वारे सिद्ध होईल असं सांगून महापौरांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना शुभेच्छा दिल्या. हवामान. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश मध्ये मुंबई 35-19, नागपूर 39-20, पुणे 36-17, औरंगाबाद 37-17, नाशिक 37-14, कोल्हापूर 37-23, रत्नागिरी 35-19, सोलापूर 39-24 आणि अमरावती कमाल 38, किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ प्रश्नी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू, सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप. विनोद तावडे राजीनामा मागणीवरून दोन्ही सदनात गदारोळ, तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इशरत जहां प्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि दस्तावेजाबाबत अंतर्गत चौकशी सुरू, राजनाथ सिंह. लाखो घर खरेदीदारांना दिलासा देणारं स्थावर मालमत्ता विधेयक राज्यसभेत मंजूर. स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण. सिंधुदुर्गातील डंपर चालकांचं आंदोलन मागे, नितेश राणे यांना जामीन मंजूर. आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेल्यानं भारतीय बँकिंग व्यवस्थेला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर बँकांची बुडणारी कर्ज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अर्थतज्ञ उर्वशी धराधर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.